श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे बुधवार 11 सप्टेंबर आणि याच दिवशी ज्येष्ठ गौरींचे पूजन केले जाणार आहे आणि त्याचबरोबर या दिवशी दुर्गाष्टमी देखील आलेली आहे. गौरीचे आव्हान हे अनुराधा नक्षत्रावर आणि गौरीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर आणि विसर्जन हे मूळ नक्षत्रावर केले जाते. तर पहा, बऱ्याच घरांमध्ये गौरी पूजन केले जाते आणि घरोघरी गौरी येणार म्हणून महिला ह्या उत्साहाने हा सण साजरा करत असतात. गौरीचं पूजन म्हणजेच महाशक्तीचं पूजन आणि ही महाशक्ती म्हणजेच पार्वती. सर्व जगाच्या मुळाची ही शक्ती असून या शक्तीचे आव्हान पूजन म्हणजेच घरामध्ये भरभराट आणि लक्ष्मी ऐश्वर्याने भरलेलं असं म्हटलं जातं. म्हणूनच या ज्येष्ठ गौरीच्या पूजनासोबतच घरामध्ये काही प्रभावी उपाय देखील केले जातात. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला दिव्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. अशा पद्धतीचा एक दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये हे काही जी वस्तू आहे तर ती टाकायची आहे. ही वस्तू जर आपण दिव्यामध्ये आज संध्याकाळी टाकली तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घराची प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आजचा जो दिवस आहे तर तो अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. तर पहा, आज बुधवार आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणता ना कोणता दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित केलेला आहे. तर पहा, बुधवार हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे आपल्या घरामध्ये आगमन हे त्यांचं झालेलं आहे. त्याचबरोबर आज आपल्या घरामध्ये ज्येष्ठ गौरींचं पूजन देखील केलं जाणार आहे. त्याचबरोबर याच दिवशी आलेली आहे दुर्गाष्टमी. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा योग हा तयार होत आहे आणि हा विशेष योग जुळून आलेला आहे. या योगावरती जे काही उपाय केले जातात त्याचे फळ हे आपल्याला निश्चित प्राप्त होते. तर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी कधी करायचा आहे तर आज संध्याकाळी 6 वाजल्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. 6 ते 9 या वेळेतच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या वेळेमध्ये लक्ष्मी येण्याची वेळ आपल्या घरामध्ये असती, सकारात्मक वातावरण असतं आणि ह्या वेळेमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला खूप लवकर मिळत असते. आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये ज्येष्ठ गौरींचं पूजन केलं जाणार आहे तर त्यांनीच फक्त करायचा का, तर असं अजिबात नाही. तर हा उपाय प्रत्येकाने करायचा आहे. आता पहा, ज्या घरामध्ये गौरीचं पूजन केलं जात नाही त्या घरातल्या लोकांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे. तर पहा, दुर्गाष्टमी या दिवशी आलेली आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो जरी तुम्ही गौरी बसत नसल्या तरी सुद्धा तुम्हाला करायचा आहे. तसेच तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांची तुम्ही स्थापना करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हा उपाय करायचा आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा बसवत असताल, गौरी बसवत असताल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो फक्त सुतक किंवा स्त्रीला मासिक धर्म असेल तर यांनीच करायचा नाही. बाकी सर्वांनी हा उपाय करायचा आहे. आता तुम्ही म्हणता की हा उपाय आपल्याला कशासाठी करायचा आहे. तर पहा, हा उपाय आपल्याला घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी करायचा आहे. अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरामध्ये प्रगती होण्यासाठी, आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होण्यासाठी. तर पहा, बऱ्याच वेळा पाहिलं असेल की घरातील बरेचसे व्यक्ती हे खूप सारे कष्ट मेहनत करतात, खूप सारे पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात, परंतु म्हणावा असा पैसा घरामध्ये येत नाही किंवा आपल्या घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गातून तो घरातून बाहेर निघून जातो, आपल्याकडून वायफट खर्च होऊन जातो. याचा अर्थ असा की आपल्याकडे लक्ष्मी तर प्रसन्न आहे परंतु ती आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही.
तसेच कधीकधी कितीही कष्ट केले, कितीही मेहनत केली तरीसुद्धा आपल्याला या कष्टाला, मेहनतीला योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही आणि ह्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. तर अशा काही विशिष्ट तिथी असतात. तर ह्या विशिष्ट तिथींना काही विशिष्ट उपाय जर आपण केले तर आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपल्याला योग्य तो मोबदला हा प्राप्त होतो. म्हणूनच आपल्याला आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी, आपल्या घराची प्रगती होण्यासाठी हा उपाय करायचा आहे. घरातील दारिद्र्य, गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी पहा आपल्याला काय करायचं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण घरामध्ये दिवा हा लावत असतो. तर दिवा हे प्रकाशाचे प्रतीक मानले जाते आणि पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व दिले जाते. अग्नीच्या साक्षीनेच प्रत्येक पूजा ही केली जाते. तर पहा, दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि अंधकार दूर करणारं साधन मानलं जातं आणि अशा विशिष्ट तिथीवरती जर आपण दिव्यासंबंधित काही उपाय जर केले तेव्हा आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी ह्या दूर होऊन जातात. तर पहा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. हा दिवा घेताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा घेऊ शकता, स्टीलचा घेऊ शकता, पितळेचा, तांबेचा किंवा मातीची पंती देखील तुम्ही ह्यासाठी घेऊ शकता. तर पहा, या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून लावायची आहे. त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि पहा, शुद्ध गाईचं तूप घालण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करा. नसेल तूप तर मग तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकू मिक्स करून एक स्वास्तिक बनवायचं आहे. स्वास्तिक बनवताना मधले जे 4 बिंदू आहेत ते द्यायचे आहेत. साईडच्या 2 रेषा ज्या मर्यादा असतात त्या सुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत. स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. ज्या घरामध्ये स्वास्तिक काढलं जातं त्या घरावरती देवी लक्ष्मीची कृपा ही अखंड राहते. म्हणून आपल्याला एका प्लेटमध्ये एक स्वास्तिक काढायचा आहे. त्यावरती मुठभर तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे. यानंतर हा दिवा प्रज्वलित करून तुम्हाला त्या तांदळावरती ठेवायचा आहे. तर पहा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा दिवा जर तुमच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरींचं पूजन होत असेल, गणपती बसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे. नसेल तुमच्या घरामध्ये ज्येष्ठा गौरी बसत तर तुम्ही हा दिवा तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा जो लावलेला आहे ह्या दिव्याला तुम्हाला हळद, कुंकू, अक्षदा, फूल हे अर्पण करायचं आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी त्या दिव्यामध्ये एक फूल असणारी लवंग, म्हणजे लवंगाला पुढे फूल असेल असे हे एक लवंग टाकायचे आहे. एक हिरवी वेलची टाकायची आहे. त्याचबरोबर एक कापराची वडी तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे. जर तुमच्याकडे केसर असेल तर थोडंसं केसर तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे आणि चिमूटभर कुंकू देखील त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला तिथेच बसून 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर 16 वेळा तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे. कमलात्मक मंत्र असा आहे, श्री ही श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री महालक्ष्मी नमः. तर तुम्हाला मंत्र परत एकदा सांगत आहे, श्री री श्री कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्री री श्री महालक्ष्मी नमः. तर हा जो मंत्र आहे तर तो मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचा आहे. तर हा मंत्र जर तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जर श्री स्वामी समर्थ महाराजांचं नित्यसेवा पुस्तक असेल तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला हा कमलात्मक मंत्र मिळून जाईल. तर तुम्ही कमलात्मक मंत्र हा पाहिला तर तुम्हाला तिथे मिळून जाईल किंवा तुम्ही यूट्यूबला सर्च केला तरीसुद्धा हा मंत्र तुम्हाला भेटून जाईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला दोन्ही हात जोडून तुमची इच्छा देखील तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर रात्री 12 वाजेपर्यंत कमीत कमी चालेल या दृष्टीने त्यामध्ये तुम्हाला तेल तूप हे घालायचं आहे. जर चुकून तुमच्याकडून दिवा विझला तर काही हरकत नाही, त्यामध्ये तुम्हाला परत एकदा दिवा लावायचा आहे. त्यामध्ये भरपूर तेल किंवा तूप तुम्ही घातलेलं असेल तर ते तुम्हाला घालायचं आहे आणि हा दिवा रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला तसाच चालू ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे. आता यानंतर तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि ह्या दिव्याच्या खाली जे काही तांदूळ आपण ठेवले होते तर ते तांदूळ तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचे आहेत आणि त्या दिव्यामधल्या ज्या वस्तू आहेत त्यानंतर तुम्हाला ते ज्या वस्तू आहेत तर त्या
त्यामध्ये अजून 1-2 कापराच्या वड्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि हे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचं आहे। त्या दिव्यामध्ये असणारी वात, त्याचबरोबर लवंग, हिरवी वेलची आणि कापूर, अजून त्यामध्ये 2-3 कापराच्या वड्या टाकून तुम्हाला हे प्रज्वलित करून संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे। अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तुम्हाला तो आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे। घरामध्ये तुम्ही ही जे धूर आहे तर तो फिरवत असताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि संपूर्ण घरामध्ये हा कापूर जाळून तुम्हाला फिरवायचा आहे। अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर तो आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे। जरी तुम्ही घरामध्ये ज्येष्ठा गौरींचं पूजन करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।